दिलेले आहेत। टोल वसुली कायम नसल्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणातला दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळलाय। उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने मिळून बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावर हा फ्लायवे बांधलेला होता। 1997 मध्ये हे काम सुरू झालेलं होतं। 2001 पासून टोल वसुली सुरू झाली तर 30 वर्ष टोल वसुलीला परवानगी होती आणि आता सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश राज्य सरकार सुद्धा पाळणार का? राज्यातही किंमत वसूल झालेले टोल बंद होणार का? हा सवाल सध्या सर्वसामान्य उपस्थित करताय। टोल हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाचं नेमकं काय निरीक्षण आहे तेही आपण बघूयात। बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्वावरती टोल वसुली केली जाते। बीओटी तत्वानुसार बांधलेल्या रस्त्यावर कायमस्वरूपी टोल वसुली नाहीये। प्रकल्पाची किंमत आणि नफा मिळताच टोल बंद व्हायला पाहिजे असा निर्णय आहे। कुणालाही सार्वजनिक अशा मालमत्तेतून मोठी कमाई करण्याची परवानगी नाही असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय। नफा वसूल होऊनही टोल सुरू राहिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी लागणार आहे।